नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत की पिहूला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिने वसू आत्याचं आणि रम्याचं बोलणं ऐकलेलं असतं की त्या दोघीजणी बोलत असतात की नंदिनी आणि पारच्या लग्नाच्या दिवशी दीपकला मीच तिथे नंदिनीला किडनॅप करण्यासाठी पाठवलं होतं. आणि इतकी भयानक गोष्ट आता पिहूच्या कानावर पडल्यामुळे तिला एक प्रकारचा धक्का बसलाय की ह्या गोष्टी मागे म्हणजेच वसू आत्यांचा हात होता हे आता त्या पिहूला समजलंय. आणि तिला असं वाटतंय की इतकी भयानक गोष्ट मी घरात कोणाला तरी सांगायला पाहिजे. ही खूप भयानक गोष्ट आहे आणि ही मी अशी मनात ठेवू शकत नाही, कोणत्या तरी मोठ्यांनाही सांगायला पाहिजे असं आता पिहूला वाटत असतं. ती मनातून आतून पूर्णपणे खचून गेलेली असते. तर आता पिहूला आता समजत नसतं की नक्की ही मनातली गोष्ट मी कोणाजवळ शेअर करू. ती विचार करत असते की मी सर्वात अगोदर नंदिनीला जाऊन सांगते, कारण नंदिनी यावर पटकन रिॲक्शन तरी घेईल, कारण ती हुशार आहे. मग पिहू विचार करते की पारदादाला सांगू, तो पण तसा समजदार आहेच, मग त्याला सांगू का? पण मला हे सांगता येईल का? कारण तिची बोबडीच वळालेली असते. तिला समजत नसतं की मी आता कसं सांगू, की मला जे माहिती पडले ते कसं बोलू मी. म्हणूनच आता ती हिंमत करून विचार करते की मी नंदिनी ताईला सांगणार. इकडं आता ही नंदिनी जीवाबरोबर बोलत असते. जीवाला झोपच येत नसते. नंदिनी म्हणते की आता 6 महिन्यांनी आपण वेगळे होणार आहोत, मग तुम्ही कितीही पसारा करा, तुम्हाला ओरडणारं कोणीही नसेल. मग आता जीवा म्हणतो की कोणीतरी हक्काचं मला हवं होतं हा पसारा आवडण्यासाठी, पण आता माझ्या लाईफमध्ये ते नसणार आहे. आणि नंदिनी एकदम त्याच्याकडे पाहू लागते, कारण त्या दोघांना आता कुठेतरी फील होतं की 6 महिन्यानंतर आपल्याला वेगळं व्हायचं आणि आपण एकटे पडणार आहोत. म्हणूनच जीवाला झोप येत नसते. कुठेतरी जीवाला जाणीव झालेली असते नंदिनीच्या त्या स्वभावाची की तिच्यामुळे माझं रूम स्वच्छ राहत होती. पण नंदिनी म्हणत असते की आता मागचा विचार करण्यापेक्षा पुढे काय होणार आहे ना, आपण आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे, असं आता ही नंदिनी म्हणत असते. मग आता जीवा म्हणतो की नंदिनी, आपण वेगळे होणार आहे ते ठीक आहे, पण घरच्यांना सांगणं मला हिंमतच होत नाही की घरच्यांना कसं सांगू, कशी सुरुवात करू हे समजत नाहीये. नंदिनी म्हणते मी आईंना सांगते, तुम्ही बाबांना सांगा. नंदिनी म्हणते माझी तशीच अवस्था आहे, कारण बिचारांचा याच्यात काहीच दोष नसताना सुद्धा त्यांना किती मोठी शिक्षा देतोय आपण. बिचारांचा काही दोष नाहीये, माझ्या आईवडिलांसारखे आहेत ते. मलाही त्रासच होतोय की त्यांना ही गोष्ट सांगणार कशी, पण सांगणं गरजेचं आहे, कारण पुढे वेळ निघून गेल्यावरती खूप त्रास होण्यापेक्षा आत्ता थोडा त्रास झालेला मी तर योग्यच मानेल. मग जीवा म्हणतो की ठीक आहे, मी झोपतोय आता, सकाळी आपण प्रयत्न करू कसं सांगायचं ते ठरवू. पण जीवाला काही झोप लागत नसते आणि नंदिनी तिचं काहीतरी लिखाण काम करत असते. मग आता जीवा हा झोपून जातो तर नंदिनी आता काहीतरी लिहितच असते. त्याच वेळेला पिहू तिथे येते आणि म्हणते की नंदिनी ताई, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. नंदिनी म्हणते हा बोल ना पिहू. अगं तू इतकी घाबरलेली का आहेस, काही फुटलं का तुझ्या हातून? कारण ती पूर्णपणे अशी बिथरलेली असते, तिचं थरथर होत असतं. आणि नंदिनी घाबरते जरा पिहूला बघून, कारण ती नंदिनीला असं वाटतं की हिच्या हातातून काहीतरी तुटलं आणि एखाद्या वस्तूसाठीच अशी हिची तळमळ होते. मग पिहू, अगं काय झालंय, बोल ना, तू इथे का आलीस, काय काम आहे माझ्याकडे, बोल लवकर, तुला काय हवंय का, असं नंदिनी आता पिहूला विचारू लागते. मग पिहू म्हणते की मी काहीतरी ऐकलंय, खूप भयानक ऐकलंय. तेव्हा नंदिनी म्हणते काय ऐकलंय तू, काय झालंय, कोण काही म्हणालं का मला? तेव्हा पिहू म्हणते की कसं सांगू ताई तुला. नंदिनी म्हणते अगं घाबरू नको, शांत हो, सांग मला काय झालं, तुला बरं वाटत नाहीये का? नंदिनीला काही समजत नसतं, कारण पिहू असं स्पष्ट काहीच बोलत नसते. सगळं असं तुटक तुटक तिचं बोलणं नंदिनीला समजतच नसतं की नक्की पिहूला म्हणायचे काय. तर आता पुढे पिहू नंदिनीला काही न सांगता तिच्या रूममधून निघून जाते, कारण तिची हिंमतच होत नसते. मग त्यानंतर आता ती पार्थच्या रूममध्ये जायला लागते. इकडे आता हा पार्थ काव्या क्लासला गेलेली असते आणि म्हणूनच त्याने अनिशाला कॉल केलेला असतो. आता पार्थचं अनिशाकडे काय काम आहे, तर ते असं काम असतं की काव्या ही लवकर आज क्लासला गेली, ती आणि मी 6 महिन्यांनी आम्ही आमचं नातं तोडणार आहोत. तर अनिशा तुला रिक्वेस्ट करतोय मी की तिला माझ्या नावावरून चिडवू नकोस, कारण तिने आता तिच्या करिअरवर फोकस करण्याचं ठरवलंय आणि त्यात मला अडवं व्हायचं नाहीये. तिचं करिअर, तिची लाईफ हे तिच्या हातात आहे कसं करायचं ते. मला कोणत्याच प्रभावाने तिला माझ्यापर्यंत इम्प्रेस करायचं नाही आता, कारण त्या गोष्टी सगळ्या होऊन गेलेल्या आहेत. तर अनिशा प्लीज तिला क्लासमध्ये पण काही चिडवत जाऊ नकोस. तिला फक्त तिच्या अभ्यासावर फोकस करण्यासाठी तुला जितके प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न कर. आणि असं बोलणं झालं असताना आता ही पिहू रडत रडत पार्थकडे येते आणि म्हणते की पार्थ दादा. तिला असं रडताना पाहून आता पार्थ हा फोन ठेवून देतो अनिशाचा आणि म्हणतो की पिहू, अगं काय झालं तुला, तू इतकी घाबरलेली का आहेस? तर आता पार्थ असं पिहूला घाबरलेला पाहून तोही घाबरतो आणि म्हणतो की पिहू, अगं काय झालंय, तू रडतीस का, काय झालंय? तू तिला सारखंच तिला विचारू लागतो. तेव्हा पिहू म्हणते की मी काहीतरी ऐकलंय
आणि ते मला कसं सांगू ते समजत नाही. पार्थ म्हणतो काय ऐकलं पिहू तू, कोण काय म्हणाला तुला ते अगोदर सांग बरं. पण पिहू आता त्यालाही काही न सांगता आता तिथून खूपच घाबरलेली असते आणि तशीच तिथूनही ती बाहेर पडते. मग आता इकडे मानिनी ह्या फोनवर बोलत असतात. त्यांचं बोलणं चालू असतं की विक्रम आज पार्टीला गेले आहेत. बरं झालं त्यांनाही थोडंसं रिलॅक्स, कारण घरातलं वातावरण खूपच चिंताजनक आहे. आपल्या मुलांचं काय चाललंय अजूनही माहिती नाहीये. त्यात ते आपलं फिरतायत. मलाही घेऊन चालले होते पण मीच नाही म्हणाली. आणि मग त्यांचं असं फोनवर बोलणं चालू असतं विक्रमबद्दल, ते सांगत असतात. आणि मग तितक्या तिथे ही पिहू येते आणि पिहूला पाहून त्याही आता फोन ठेवून देतात. आणि पिहूला म्हणतात काय ग पिहू, तू अशी घाबरलेली का आहेस. तेव्हा तर पिहूचं अंग खूप गरम असतं. त्या बघतात आणि म्हणतात की बापरे पिहू, अगं तुला खूप ताप आलाय, काय झालं, तुझी तब्येत बरी नाहीये का. आणि नेमकं असं होतं की पिहूचे आई वडील दोघंही घरी नसतात. आता ते घरी नाहीये म्हटल्यावर इकडे आता मानिनीच्या आवाजाने तिथे नंदिनी, पार्थ आणि जीवा धावतच येतात की पिहूला इतका ताप कसा काय आला, सगळेजण विचारू लागतात. त्याच वेळेला पिहू ही खाली पडते आणि तिला फिट आलेली असते. आता फिट आल्यामुळे इकडे वसू म्हणते की अरे तिला पाणी पाजा, पण नंदिनी म्हणते नाही, तिला फिट आली आहे आणि फिट आल्यावरती पाणी पाजायचं नसतं. मग असं म्हटल्यावर वसू आत्या ह्या विचार करतात की पिहूला अचानक काय झालं असेल. आणि त्या लगेच म्हणतात की काय ग पिहू, तुझे आई वडील नाही आहेत का घरी. नाही म्हणजे कसं आहे, मुलांना बरं नाही, आपण बाहेर जायला नको हेही कळत नाही का साधा आईच्या आई वडिलांना. ते आता बडबड करत असतात तर मानिनी म्हणतात की असू द्या वसू आत्या, असं काय म्हणताय हो तुम्ही, कधी रोज जाता ते बाहेर, आणि हिची तब्येत तर बघा कशी बिघडली अचानक. मग नंदिनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तर पार्थ आणि जीवा दोघंही तिची काळजी करू लागतात. तिला आता बेडवर झोपवतात आणि तिच्या डोक्याला आता म्हणजे ताप कमी करण्यासाठी काही पट्ट्या ठेवून तिचा ताप कमी केला जातो. पण ती सांगायला इथे सुद्धा आता मानिनी म्हणतात की पिहू अगं तू अशी धावतच आली, तुला काय झालं होतं, तू काहीतरी सांगणार होतीस ना मला, काय झालं होतं पिहू. मग आता ही पिहू घाबरलेली असते कारण समोर वसू आणि तिला रम्या दिसत असतात. आणि इकडे वसूला थोडा डाऊट येतो कारण वसू आणि रम्याचं रूममध्ये नेमकं असंच बोलणं चालू असतं की वसू आत्या रम्याला म्हणत असतात की रम्या आज काय घटित घडणार आहे का गं. तर रम्या म्हणते की आई तू असं अचानक का बोलतेस. तर वसू आत्या म्हणतात की अगं माझा ना उजरडोळा सकाळपासून फडफडतोय, तुला माहीत आहे का, ज्या दिवशी दीपक हा नंदिनीला पळवून येणार होता ना तेव्हा पण माझा हा डोळा फडफडला होता. भूतकाळाचं भूत तर माझ्या डोक्यावर फिरत नाहीये ना रम्या. नाही म्हणजे असं अचानक मला काय होतंय, डोळा का उडतोय सारखा. त्यावर रम्या म्हणते की आई भूतकाळाचं भूत वगैरे काही नाही, उडतो डोळा कधी कधी, तू एक काम कर ना, तोंड धुवून घे, तुझ्या डोळ्यांवर पाणी टाक, मग तो उडणार नाही डोळा. पण वसू आत्या म्हणतात की अगं तुला माहिती नाही का, डोळा फडफडणं म्हणजे हे एका स्त्रीसाठी अशुभ असतं आणि म्हणूनच मला जरा टेन्शन आलंय. पण रम्या म्हणते की आई हे तूच पाळतेस, मला काही वाटत नाही असं डोळा वगैरे उडण्याचं. पण मग असं काय आहे, उलट आपले चांगले दिवस येणार आहे आता. तुला माहिती आहे ना पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार आहे, मग आपल्याला टेन्शन घ्यायचं काय गरज आहे. आता संकट नाही तर आपले चांगले दिवस येणार आहे आई, त्यामुळे तू ना शुभ बोल, माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. माझं काय स्वप्न होतं की पार्थ मला हवाय आणि आता काव्यावरून त्याचा डिवोर्स झाल्यावर तो काय एकटा राहणार आहे का, मग तो माझ्याकडे इम्प्रेस होईलच ना, आणि पुढे त्याला माझ्या मुठीत कसं घ्यायचं हे मी बघून घेईल. तू काळजीच करू नकोस आई, बस आपलंच होणार आहे सगळं. आणि मग वसूला ते बोलणं आठवतं की मी मगाशीच रम्याला बोलली होती की माझा डोळा उडतोय आणि ही पिहू माझ्याकडे का बघतीये. कारण पिहूला आता वसू आत्यांसमोर त्यांचंच गारणं कसं बोलावं हे समजत नसतं. मग आता मानाने खूपच टेन्शन घेऊ लागतात. त्या म्हणतात की ह्या घरात चाललंय काय, मुलांपाठोपाठ आता ह्या लहानग्यांना सुद्धा काय व्हायला लागलंय. ह्या घरात कोणाचाच ताळमेळ राहिलेला नाहीये, कोणीही कसे वागायला लागले, मुलं त्यांची लाईफ कशी काय काहीही माहिती नाहीये. आणि ही पिहू तिला जे सांगायचे ते सांगू शकत नाहीये. तेव्हा वसूला समजतं. वसू आता रम्याला जरा बाजूला घेते आणि सांगू लागते की रम्या तुला माहितीये का, अगं ती पिहू आपल्याकडे बघत होती, मी तुला काल म्हणाली होती ना की आपलं बोलणं कोणीतरी चोरून ऐकते, तर ते दुसरं तिसरं कोणी नसून ही पिहूच होती. मला आत्ता समजलं. अगं ह्या पिहूला समजलं आपण जे बोललो ते, आणि त्या पिहूने त्यामुळेच ते फ्लॉवर पॉट खाली पडलं होतं पिहूच्या हाताचा धक्का लागून, आणि त्यामुळेच तिला आज ही घरच्यांना गोष्ट सांगायची असेल. तेव्हा रम्याला पण जरा धक्काच बसतो. ती म्हणते की आई आता काय करायचं आपण, पिहूचं तोंड कसं बंद करायचं, तिने जर ही गोष्ट आत्याला सांगितली तर. तेव्हा वसू आत्या पण म्हणू लागतात की मला पण तेच टेन्शन आलंय गं, आपण ना पिहूला आहे ना गोड गोड बोलून तिच्या मनातलं काढूया आणि तिला सांगूया की असं काही नाहीये किंवा तिला फिरवा आता काहीतरी. असं आता रम्या आणि वसूचा प्लॅन होतो. तर पुढे आता असं बघायला मिळतं की पुढे आपल्याला असं बघायला मिळतं पार्थ आणि म्हणजे नंदिनी असं ठरवते, जीवाला ती म्हणते की आता आपण काय करायचं, आईंना सांगायचं का. त्याच वेळेला आता नंदिनीकडे पाहून मानिनी असं म्हणत असतात की मुलांचं ना मला काही समजतच नाहीये नंदिनी, आपल्या घरात काय चाललंय ते. तेव्हा नंदिनी लगेच म्हणते की समजेलच आई तुम्हाला,
घरात मुलांचं काय चाललंय ना हे तुम्हाला लवकरच समजणार आहे. मग असं बोललं नंदिनी पण विचार करू लागतात. पण नंदिनीने आज ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी आईंना हे सत्य सांगणारच की जीवाचा आणि माझा तर पार्थ आणि काव्याचा सुद्धा डिव्होर्स होणार आहे. कारण ही गोष्ट लपवण्यात आता काहीच अर्थ नाहीये. मग आता पुढे त्यांनी डायरेक्ट असा प्रोमो दाखवलाय प्रेक्षकांना की मानिनीला ही गोष्ट समजली आहे की आपल्या दोन्ही मुलांचा 6 महिन्यात डिव्होर्स होणार आहे. आणि त्यांनी इतका सिरियस घेतलाय, इतकं ह्या गोष्टीला त्यांनी सिरियसली घेतलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. आणि घरी आता इकडे पार्थ आणि जीवा हे धक्क्यानेच आता त्यांच्याच बाबांना म्हणजे विक्रमला विचारतात की बाबा अहो असं अचानक आईला काय झालं, तिची तब्येत इतकी कशी काय बिघडली. त्यावर विक्रम म्हणतात की अरे घरात मुलांचा डिव्होर्स होतोय ही गोष्ट जर अचानक समजली तर काय होणार आहे. अरे लग्नानंतर डिव्होर्स होतो का, लग्नानंतर प्रेम होतं, डिव्होर्स नाही. आणि मग ते खूप चिडलेले असतात. तेव्हा पार्थ आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. कारण हे सत्य नंदिनीनेच मानिनीला सांगितलेलं असावं, ते आपल्याला पुढे बघायला मिळेलच. तर इथे आता विक्रम पुढे असं म्हणतात की अरे नवरा बायकोमध्ये भांडणं होतच राहतात, मग एखादा वाद झाला तर तो समजून पुढे नातं निभावायला काय हरकत आहे. म्हणून एवढं टोकाचं पाऊल उचललं, तुम्ही डिव्होर्स घ्यायला तयार झालात. एवढी मोठी गोष्ट आमच्या दोघांपासून तुम्ही लपवून ठेवलीत. आणि त्यामुळे विक्रम आता पार्थ आणि जीवावर खूपच ओरडू लागतात. कारण त्यांचा पूर्ण जीव मानिनीमध्ये असतो आणि मानिनीची अशी अवस्था आज आपल्याच मुलांमुळे झालेली आहे हे त्यांना पटतच नसतं. आणि त्यामुळे ते आज आत्ता खूपच पहिल्यांदा इतके रिॲक्ट झालेले आहेत दोनही मुलांवरती. आणि आता प्रेक्षकांना असा जबरदस्त प्रोमो आपण पाहिलाच आहे. तर पुढे यामध्ये आता काय काय चेंज होतील किंवा कशा प्रकारे हा भाग आपल्याला दर्शवला जाणार आहे ते पुढील काही भागांमध्ये आपण पाहणारच आहोत. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम. आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.